माझं नाव मंगल आहे. मी आज पाडव्याचा सण आहे. मी आज आपल्या सर्वांसाठी एकदम सुंदर अशी बालुशाही तयार करून दाखवणार आहे. आज मी बालुशाही बनवत आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. सर्वप्रथम आपण मैदा घेतलेला आहे, सोडा घेतलेला आहे, खायचा सोडा आणि थोडंसं तेल गरम करून असं घेतलेलं आहे आपण बालुशाहीमध्ये पीठ तयार करण्यासाठी. तयार झालेला आहे नरम. आता बालुशाही करण्यासाठी तयारी करूया. अरे बापरे, ह्याच्यात उंडा मळता येत नाही, मग आता हा उंडा पूर्ण तयार झालेला आहे आणि आपण हा झाकून ठेवूयात आणि पाक करण्यासाठी साहित्य घेऊयात. प्रथम आपण साखर मोजून घेऊयात. दोन वाट्या साखर घेतली. आता आपण साखर भिजण्या इतपतच पाणी घ्यायचं आहे. जेवढी साखर तेवढंच पाणी. तेवढंही घेतलेलं आहे. आता कमी गॅसवर साखरेचा पाक बनवून घेऊयात आपण. पाक होईपर्यंत आपण असं मंद गॅसवर हलवत राहायचा पाक. आता आपण कढई घेऊन तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपली चाचणी पण तयार होईल. आपण तेल गरम होण्यासाठी कढई तापायला ठेवूयात. सर्वप्रथम कढई ठेवलेली आहे. आम्ही पापड्या वगैरे सर्व तळण्यासाठी रिदम सोयाबीन तेल वापरतो. आपण कुठलं तेल वापरता ते कमेंट करून नक्की सांगा. टाकत आहोत. प्रथम थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं, मग उंडा चिटकत नाही बऱ्यापैकी. आता आपण उंडे बनवून घेऊयात. हा पाक छानपैकी तयार झालेला आहे. अरे वा, माझी मम्मी तर आज माझ्यासाठी खूपच छान पदार्थ बनवते. आणि मला बालुशाही खरं तर म्हणजे मी एवढं गोड खात नाही, पण मला कधीतरी आवडतं. तुम्हाला आवडते का बालुशाही? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण थोडंसं प्लेटमध्ये पाणी घेऊयात आणि हा पाक आहे तो ह्या पाण्यामध्ये टाकून गोळी झालेली आहे का पाहायचं. मग पाक पक्का तयार होतो. त्याची काही गोळी झालेली नाही आहे अजून. थोडासा पाक व्हायचा राहिलेला आहे. आता आपण ही बालुशाही तळून बघूयात छानशी. ऊस भाजायची छान झाली. थोडासा ऑरेंज कलर पाकात टाकूयात आता.
आता छान पाकाचा कलर आलेला आहे. आता आपण ही बालुशाही ह्याच्यात टाकूयात. आहे अशी खूप छान पाक गेलेला आहे बालुशाहीमध्ये पूर्णपणे.